म्हणून आता असो आपला विषय चालला होता की प्राणमय कोश जो आहे त्या प्राणमय कोशाचं तादात्म्य गेलं का तो संतच महाराज. मीराबाई दिवस दिवस नाचत होती 24 तास. तुम्हाला सांगतो बिदरला मी गेलो होतो कार्यक्रमाला, कर्नाटकमध्ये बिदरमध्ये. तर तिथे आहे ना जगन्नाथ नावाचा एक संत होता, मोठा संत जगन्नाथ महाराज. तर त्यांची पूर्वपीठिका अशी होती की ते PSI होते अगोदर. अरे बाबा, भले मोठा माणूस. पण भगवंताचं वेळ लागलं, नोकरी PSIची, कामावर जाताना ड्रेसवर जायची. ते खाकी ड्रेस बीस ते हॅट बीट सगळं ते काय असेल ते गुन्हेगारांचे ते सगळं ते नीट मार्गी लावायचं, ते बघायचं. आणि तेवढं सगळं बघून मग ते मार्गी लावलं का मग ते सगळं विचारायचं त्या हेड कॉन्स्टेबलला, बाबा आता काही राहिलं का? म्हणजे नाही, काही नाही ना. मग मी जाऊ का, आता भजन करू का? म्हणजे बर. मग यांनी मग त्या केबिनमध्ये पाठीमागच्या केबिनमध्ये जायचं, कपडे लटकवायचे आणि ते ताऱ्या घ्यायचा, विना घ्यायचा आणि भजन सुरू करायचं. काय शेवटी शेवटी असं झालं त्याचं की त्याला ते भजनाचा आवेगच आवरणा नाही. मग नोकरी सोडून दिली. नाही म्हणले मी नोकरी करू शकणार नाही. वरच्या ऑफिसरला सांगितलं, साहेब मी नोकरी करू शकत नाही, कारण मी आता इकडं मला काही जमत नाही, माझी वृत्ती इकडे येतच नाही. पण मला कोणी गुन्हेगार दिसना, मग काहीच व्हायना. आता मग काय उपयोग आहे? तुमच्या तर नियमाप्रमाणे तर मला गुन्हेगार दिसला पाहिजे, मी त्याला हाणमार केली पाहिजे. मला हाणमार करता येत नाही, मलाच वाईट वाटतं म्हणले. मी त्याला समजून सांगत बसतो. त्यांनी वरच्यांनी सांगितलं तुम्ही थांबा साहेब. नाही म्हणले मी नाही थांबू शकत, सोडून दिलं. आणि तो महात्मा आमच्या त्या कार्यक्रमात आली होती. अरे बापरे. आमच्या कार्यक्रमात आले, आम्हाला समोर बसले, तुम्ही आता बसले असे समोर बसले. तर मग मी शेजाऱ्यांना विचारलं, म्हणलं ते कोण आहे? ते म्हणले हे फार मोठे महात्मे आहेत बा. म्हणलं हे जगन्नाथ महाराज आहेत ना, ते हेच आहेत. म्हणलं हे आहेत काय? म्हणलं हो. रे राम. मी उठलो. नहीं 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 आप उठना नहीं, व्यासपीठ से नीचे क्यों आ रहे आप? व्यासपीठ को मत त्यागो, आप व्यासपीठ से जो कुछ बोलना है आप व्यासपीठ से बोलो. मतलब काय महात्मा है राव. मी म्हणलं गुरुजी हमें तो आपका सुनना है. नहीं 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 हम तो आपका सुनने आए. मोठी माणसं अशी असतात. मग तासभर माझं प्रवचन ऐकलं. मी नंतर बंद केलं. मी काढलेला भाग आहे. मी बाजूला काढला. मी बाजूला गेलाच, निघूनच गेला. हा तासभर ऐकलं. आणि त्यानंतर त्यांचं भजन जेव्हा सुरू झालं ना, पाठपर्यंत सुरू झालं. अरे बाबा. आणि ते नाचून भजन म्हणायचं. आता चिपळ्या वेगळ्या तल्लीन, डोळ्याला धार लागलेल्या. म्हणजे जगामध्ये असे महात्मे येत. आणि आपण काय करतोय, हे काय करतात, थोडं जरा विचार केला पाहिजे ना. विचारच करत नाही. तेव्हा म्हणले मला भूक लागली, मला तहान लागली म्हणताना प्राणमय कोशाशी तादात्म्य आहे. मला असे वाटत नाही म्हणताना मनोमय कोशाशी तादात्म्य आहे. मनोमय कोशाची तादात्म्य कशाने ओळखायचं? मला असं वाटतं, मला तसं वाटतं, माझं मत असं आहे. तुकाराम महाराजांनी असं स्पष्ट म्हटलंय, बहुतांची बहुत मते अवघी रीती पोकळ. आम्ही कोणाच्याही मताला मान देत नाहीत, नाही मानिले नाही बहुमता. तुकाराम महाराज म्हणले आम्ही बहुमताला मान्यता दिलेली नाहीये, आम्हाला आम्ही अनुभवाला मान्यता दिली. हा लोक 10 लोक एकत्र येतात काही सांगतात, मग त्यांचंच खरं मानायचं काय? नाही म्हणले आमचा अनुभव हा घे, माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. म्हणून मन असं म्हणतं, मन तसं म्हणतं, माझ्या मताने असेल, माझ्या मनाला तसं वाटतं. परमार्थामध्ये माझ्या मनाला वाटतं हे चालत नाही. अनुभवाला काय ते वाचायचं. साखर दिली आणि जर तो सांगितले साखर गोड आहे, माझ्या मताने ती कडू आहे. तुम्ही काय म्हणणार मग हा व्याड आहे. जर साखरेला जर कडू म्हणत असेल तर हा कस काही चार ठरतो, हा वेडा ठरतो. मग असं नाही का? मग जर याला साखर तो म्हणतो पण मला कडू लागते, म्हणजे याचा अर्थ असा की त्याच्या अंगामध्ये ताप आलेला असेल म्हणून त्याला ती कडू लागते. म्हणजे आगंतुक त्याच्यामध्ये दोष आलेला आहे आणि म्हणून त्याला कडू लागते. नाही तर साखरेचं स्वरूप कसं आहे, गोड आहे. तसं माझं मत आणि मला असं वाटतं परमार्थात नाही चालत. तुला काही वाटत, तू द्याल धरून बोलशील.
परमात्मा द्यायला तर सोडून बोलतो. परमात्मा काय द्यायला धरून नाहीये. तेव्हा म्हणले मला असं वाटतं, मला असं वाटत नाही. असं म्हणताना मनोमय कोशाशी तादात्म्य आहे. मी शहाणा आहे म्हणतो हे विज्ञानमय कोशाशी तादात्म्य. विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी. मनाचं लक्षण करताना शास्त्रकारांनी मनाचं लक्षण असं केलंय की बाबा संकल्प विकल्पात्मक मन हा. संकल्प विकल्प करतं त्याला मन मानतात, त्या वृत्तीला मन मानायचं. आणि निश्चयात्मिका बुद्धी ही जी बुद्धी निश्चय करणारी जी वृत्ती आहे ती बुद्धी आहे. बाहेरून समजा आता एखादं बाई चालली आहे, आंबे घ्यावं आंबे. मग आता त्या आवाज आला कानावर, म्हणजे ध्वनी कानावर पडल्यानंतर त्याचा अर्थ पण कळाला की आंबे आहेत बा. ती बाई हळूच पुढे म्हणले केशर आहे, तो केशर आहे, गुजरातचा केशर आहे. आता गुजरातचं सगळीकडे चालतं ना, मग केशर कुठला चालणार? गुजरातचाच. मग ती म्हणली गुजरातचा केशर आहे. लगेच घ्यावं का नाही घ्यावं, लय भारी असतो राव, लय चांगला असतो राव, असं तसं जे सुरू झालंय. मग आता मन काय म्हणतं, चंचल झालं ना मन, संकल्प विकल्प करायला लागलं. ती म्हणती बाई गुजरातचा पण नसन एखाद वेळेला संकल्प विकल्प सुरू झाले. मग नंतर मन काय म्हणतं, नाही नाही हा सण घेऊन तर बघू. आणि मग बुद्धी काय म्हणते, घेच चांगला आहे. निश्चय केला ना बुद्धीने घेच म्हणून. मग गेला की आंबा घेतला, असं बघितला मस्त घेतलंच. मग आता त्याला काय म्हणायचं म्हणले तर बुद्धी म्हणजे विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोशामध्ये काय होतंय तर मी शहाणा आहे म्हणतो. बुद्धी काय म्हणती, मला जे कळतं ते तुम्हाला नाही कळत. बुद्धीचं अवघडच आहे ही बुद्धी. म्हणून ज्ञानोबराय काय म्हणले, अहो ते म्हणले बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराचे सकळ सिद्धी. बुद्धीचं दुसरं वैभव नाहीये. ती भगवंताला जर तिने विषय केला तर ती खरी बुद्धी आहे. तुमच्या बुद्धीने कितीही लांब विज्ञानापर्यंत झेपा जरी मारल्या आणि कितीही लांब जरी गेलं तरी पण ती बुद्धी ती खरी नाही. हा नाही, त्या बुद्धीचं खरं कळलंच नाही ना. तिने स्वतःला दिलं सोडून सारं मोजलं, काय उपयोग आहे त्याचा. म्हणून तुकाराम महाराजही तेच म्हणतात की बुद्धीचा पालट धरा रे काही. तुम्ही बुद्धीचा पालट धरा, तुमची बुद्धी बदलली पाहिजे. बुद्धे फलम अनाग्रहा. शास्त्रकार म्हणतात बुद्धीचं फल कशाला म्हणतात, ज्या बुद्धीमध्ये आग्रह नाही राहिला, दुराग्रह नाही राहिला, ती खरी बुद्धी. नाही तर बाकी सगळे कुबुद्धी येतात. नाथबाबा तेच म्हणले, कुबुद्धी काचोळी टाकून दे बाई. ते भविष्य सांगतात त्या बायांना, त्यांचं रूपक केलं नाथांनी. कुबुद्धी आहे ही तुझ्या अंगात, कुबुद्धी आहे ती काचोळी म्हणजे चोळी आहे ती कुबुद्धीची, ती फेकून दे म्हणले. त्याचा काही उपयोग नाही, ती कुबुद्धीच तुला नाश करीन. तसं म्हणून म्हणले सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये, दीपकलिका धाकुटी परी बहुते जाते प्रगटी, तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. दिव्याची कळे म्हणजे एवढी चिंगारी एवढीच असते, पण सारं जग जाळायला सामर्थ्य असतं तिच्यात. तसं सद्बुद्धी इतकी श्रेष्ठ असते. म्हणून मी शहाणा आहे म्हणतो हे बुद्धी विज्ञानमय कोशाची तादात्म्य आहे. मी शहाणा आहे, माझंच खरं आहे असं जो म्हणतो ना, तर मग आपण समजून घ्यायचं याचं काही चूक नाही. अविज्ञानमय कोशाशी याचं तादात्म्य. मी सुखी आहे म्हणतो हे आनंदमय कोशाशी तादात्म्य आहे. मी सुखी आहे, मी आनंदी आहे, हे काय आहे आनंदमय कोशाचं तादात्म्य. अहो 12 वर्ष मुलबाळ झालं नाही आणि 12व्या वर्षी बायको गरोदर राहिली, किती आनंद वाटतो. म्हणजे काय बरं, तिला ह्या अमका आणून देऊ का तमका आणून देऊ, डॉक्टरने सांगितलं आराम करायला, बिलकुल नाही. आईला म्हणतो तू पाणी आण, पण दिलं का तर होतं नाही, तिला डॉक्टर सांगितलं आता हालायचं नाही. आणि इकडून तिकडून मग ते झालं का मूलबाळ. आता तुम्ही काही आता आधुनिक युगामध्ये आपण आहोत, मुलगा मुलगी भेद नाही. हे जरी खरं असलं तरी पण वाटतोच माणसं आहेच म्हणजे काय बरं. हा हे बोलून दाखवित नाही पण आहेच. हा मुलगा असावा असं वाटतं. संपत्तीला वारस कोण आहे, तरी जावायच्या घशात कोर घालता म्हणजे असं आहे ना. मग मुलगा झाल्यानंतर किती आनंद झाला, सगळं विसरून गेला. त्या डिलिव्हरी दरवाजा पैसे होता, आता पूर्वीसारखं नाही राहिलं. आता लगेच ते नर्सेस वगैरे ते तान लेकरू जन्मलेलं लेकरू घेऊन लगेच बापाच्या त्याने लगेच तोंड म्हणून बघितलं का आपलं. खरं तर म्हणले अगोदर कळावं काही त्याचं तोंड बघायचं की नाही बघायचं, नाही कधी बघावं हे. पण ते काही नाही, सारं गुंडाळून ठेवलं आणि लगेच तोंड म्हणून बघतो, खुश होतो. वृत्ती स्थिर होती.
वृत्ती स्थिर होती, स्थिर वृत्तीमध्ये आनंद होतो. तोच आनंदमय कोशच जास्त. तो आनंदमय कोश आहे. तो काय तर तो आनंदमय कोश आहे. मग ते म्हणतात हा अध्यास कोणी शिकविला आहे असे नाही, हा स्वभावताच आहे. हे काय हा अध्यास कोणी शिकवलेला नाही, स्वभावताच आहे. अहो मूल बाळ होणं, आनंद होतो, हे स्वभावता येते. आणि जर उशिरा झालं तर मग ते अजून ते स्वभाव नैसर्गिक येते. सत्यानृत्य मिथुनी कृत्य हा अर्थाध्यास आहे. हा काय आहे? अर्थाध्यास आहे. सत्यानृत्य मिथुनी कृत्य. सत्य आणि अनृत म्हणजे खोटं, हे दोन्हीचं मिक्सिंग जे झालं ना, हा अर्थाध्यास आहे म्हटले. आणि लोकव्यवहार हा ज्ञानाध्यास आहे. लोकव्यवहार हा ज्ञानाध्यास आहे. लोकव्यवहार आपल्याला लोकव्यवहार जो आहे तो दिसतोच ना. अयम सर्प हा लोकव्यवहार आहे की नाही. वास्तविक पाहता आहे ती दोरी आहे, पण दोरी रूपाने न कळता म्हणजे हे सर्प आहे. रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. तेव्हा ते म्हणतात नैसर्गिक हा म्हणण्याने अज्ञानाचा अध्यास अनादि आहे हे दाखवले. आणि त्यांनी काय म्हणलं? सत्यानृत्य मिथुनी कृत्य लोकव्यवहार हा नैसर्गिकोयम. हा नैसर्गिक आहे, हे म्हणजे स्वभावताच ते. देखे मनुष्य जात सगळं उपजताच भजनशील. सगळे माणसं सगळे लोक उपजताच जन्मताच भजनी येतं, भजनशील येतं. फक्त आहे काय तर भजनाचा विषय वेगळा आहे. एखाद्याचा भजनाचा विषय बायको असतो, एखाद्याचा भजनाचा विषय पैसा असतो, एखाद्याचा भजनाचा विषय शास्त्र असतो, म्हणजे महाराज असला तर, एखाद्याचा भजनाचा विषय कीर्तन असतो. पण देव हा विषय फार क्वचित. देव हा विषय फार क्वचित आहे. हा आता काय आहे ते मध्ये एक महाराज म्हणले, यार तू समाजासाठी कीर्तन करतो का देवासाठी करतो? तर ह्या लोकांना जर विचारलं ना तुम्ही असं का कीर्तन करता, लोकांना हसवता, मग ते म्हणतात की समाजालाच पाहिजे. अरे तू समाजासाठी करतो का देवासाठी करतो? समाजासाठी करतो. तर समाजासाठी तू करणाऱ्याची तू करायचं नाही. त्याला समाजसेवक आहेत ना बाकीचे, ते बघतील ना ते तू कशाला करतो. परंतु ह्याचं ते देण्या घेण्याचा विषय असतो. याला काही देवाचा विषय याचं काही घेणं नाही. आणि ज्याला देवाचं घेणं आहे त्याला हे बाकीचं काही मिळत नाही. येणार बी नाही. आणि जर समजा दिलंच तर तो घेणार नाही. छत्रपतींनी सगळं दिलं होतं तुकाराम महाराजांना, त्यांनी लगेच परत रिटर्न पाठवलं. काय दिला ठेवा आम्हाला नको म्हणले, आम्हाला रिटर्न केलं. हा अशी फक्कड महात्मे आहेत काही काही. मग ओरिजिनल ते जिसको नाही फिकीर वो फकीर. त्याला फकीर म्हणते, ज्याला फिकीर नाही तो फकीर.